नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल म्हणजे किती मार्क्स आल्यानंतर किती पर्सेंटाइल येण्याचे चान्सेस असतात, मी एक्झॅक्ट पर्सेंटाइलने प्रेडिक्ट करू शकत कोणी, त्यामुळे किती येऊ शकतात, ह्या रेंजमध्ये किती पर्सेंटाइल येऊ शकतात, तर हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हे अनालिसिस पास्ट 3 इयर्सचं असून याच्यात असं मी म्हणत नाही की एक्झॅक्ट एवढेच येतील, 1-2 मार्क अर्धा पॉइंट पर्सेंटाइल 1 पर्सेंटाइल इकडे तिकडे होऊ शकतो, बट एक रेंज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण तुमच्या मॉक टेस्ट मध्ये किती स्कोर येतोय यावरून तुम्हाला आता किती पर्सेंटाइल येऊ शकतात याचा अंदाज आलेला असतो। या शेवटच्या दिवसांमध्ये जो चांगली मेहनत करतो तो चांगले पर्सेंटाइल घेऊन येतो आणि चांगले पर्सेंटाइल आल्यावर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटतं आणि हेच चांगलं कॉलेज तुमचं फ्युचर डिपेंड करतं, म्हणजे तुमचं फ्युचर प्रेडिक्ट करतं की तुमचं फ्युचर कसं असणार आहे, तुमचं एन्व्हायरमेंट कसं असणार आहे, टीचिंग फॅकल्टी कसे असणार आहे, कॉलेजचं कल्चर कसं असणार आहे, हे सर्व तुम्हाला हे पर्सेंटाइल वरच तुम्हाला समजत असतं। त्यामुळे चला तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पर्सेंटाइल म्हणजे किती मार्क्स आल्यानंतर किती पर्सेंटाइल येऊ शकतात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ऑब्विसली दरवर्षी ही कॉम्पिटिशन वाढत असते, तसंच याही वर्षी कॉम्पिटिशन वाढणार आहे। MST CET ने थोडी लेवल इन्क्रीज करण्याची बातमी काढली आहे, त्यामुळे तुम्हाला अजून टेन्शन आलेलं असेल, पण टेन्शन घ्यायची काही कारण नाही, कारण MST CET सेल हे दरवर्षी सांगत असतं की आम्ही आता लेवल वाढवणार, आम्ही लेवल वाढवणार। पूर्ण पेपरमध्ये 2, 3, 4, 5 प्रश्न अवघड असतात आणि हेच प्रश्न टॉपर डिसाइड करतात, कोण टॉपर बनेल, जो तो प्रश्न व्यवस्थित सोडवून जाईल तो टॉपर बनतो। त्यामुळे तुम्हाला असं पूर्णपणे घाबरून जायचं नाही। तुमचा सिलेबस कमी झाला असेल किंवा तुमचा अभ्यास प्रिपरेशन लेवल थोडी कमी असेल तर घाबरून जायचं काही कारण नाही की पूर्ण पेपर JEE लेवलचा येईल वगैरे, असलं काहीही कारण नाहीये। त्यामुळे घाबरून जाऊ नका। या शेवटच्या दिवसांमध्ये जो शांत डोक्याने अभ्यास करेल त्याला पेपरमध्ये चांगलं आठवेल, त्यामुळे रोज शॉर्ट नोट्सचं रिव्हिजन करा। चला आपण एक मार्क वर्सेस पर्सेंटाइल जो आपल्या या व्हिडिओचा मेन टॉपिक आहे त्याकडे वळूया। तर एक 40 म्हणजे 10 ते 50 या रेंज मध्ये जर तुम्हाला मार्क पडले असतील तर तुम्हाला 45 ते 55 पर्सेंटाइल येण्याचे चान्सेस असतात। 60 ते 80 या रेंज मध्ये जर तुम्हाला मार्क्स पडलेले असतील तर तुम्हाला एक 80-85 पर्सेंटाइल म्हणजे 85 पर्सेंटाइलच्या आसपास पडण्याचे चान्सेस असतात। त्यानंतर तुम्हाला 80 ते 100 या रेंज मध्ये जर मार्क्स पडलेले असतील तर तुम्हाला एक 92 ते 93 पर्सेंटाइल बघायला मिळतील। हे मागच्या 3 वर्षांमध्ये ही जी रेंज आहे ही फार परफेक्ट येतील, म्हणजे यात जास्त फ्लक्च्युएशन होत नाही। त्यामुळं तुम्हाला एक 80 ते 100 जर मार्क पडले 80 ते 100च्या मधात तर तुम्हाला एक 92-93 पर्सेंटाइल येण्याचे चान्सेस असतात। 100 ते 120 या रेंज मध्ये थोडी कमी मुलं असतात, त्यामुळे त्यांना ड्रास्टिक चेंज या पर्सेंटाइल मध्ये दिसतो आणि 96 पर्सेंटाइल पर्यंत येण्याचे त्यांचे चान्सेस असतात। 120 ते 150 पर्यंत जे मुलं येतात त्यांना 98.50च्या अराउंड असे पर्सेंटाइल येण्याचे चान्सेस असतात। आणि महत्वाचं म्हणजे बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो, दादा 99 पर्सेंटाइल किती मार्क्स वर येतात? तर आज मी तुम्हाला ह्याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे की 99 पर्सेंटाइल जर तुम्हाला स्कोअर करायचे असेल तर एक 150 प्लस म्हणजे 150च्या अबो तुम्हाला स्कोअर करावं लागेल, तर त्यावेळेस तुम्हाला 90% चान्सेस असतात की 99 पर्सेंटाइलच्या पुढे मार्क्स पर्सेंटाइल पडतील। हे पर्सेंटाइल असे फिक्स नसतात, शिफ्ट वाईज ते चेंज पण होतात। इझी शिफ्ट मध्ये जास्त मार्कावर पण कमी पर्सेंटाइल बनतात, पण हार्ड शिफ्ट मध्ये कमी मार्कावर पण जास्त पर्सेंटाइल पडतात। त्यामुळे मी तुम्हाला ही एक रेंज सांगितली आहे मॉडरेट पेपरची की ऍव्हरेज तुम्हाला एवढ्या मार्कांवर एवढे पर्सेंटाइल येण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे तुमचा आता मॉक टेस्ट मध्ये जो स्कोअर येतोय त्यानुसार तुम्ही पर्सेंटाइल प्रेडिक्ट करू शकता।